हाय गाईज. आज तर सकाळी ना आईने अशा मस्त कापूस निवडायला घेतलेला होता. त्यानंतर मी कपडे धुवून वरती नेऊन वाळत घातले, कारण की आता पावसाच्या वातावरणात तो खाली काही वाळत नाहीत. त्यानंतर दुपारी मस्त अशी बिर्याणी केली, पण ती काय जरा तिखट झालीच नाही काय करणार. त्यानंतर आहे ना मी ना हिंदवीला आहे ना तिच्या पहिल्या बड्डेसाठी, म्हणजे दुसरा काय अजून झालेला नाही आहे, तर त्या बड्डेमध्ये ना तिला भातुकलीचे 3 खेळाचे गिफ्ट आलेले होते. तेच आता मी तिला दाखवलं आहे. मग तिची रिॲक्शन मला पाहायची होती. तर हे बघा तिची रिॲक्शन कशी होती. आणखीन स्पष्ट दिसणारच आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. बघा. तर तुम्ही तुमच्या मुलांच्या अशा गोड गोड रिॲक्शन, गोड गोड असे, म्हणजे लहान मुलांना ना कधी काय करतील काही सांगताच येत नाही ना. तेच तुम्ही असं कैद करायचा प्रयत्न करता. काय आहे ना, आपण जे पाहतो ना ते आपल्या लक्षात राहत नाही नंतर, आणि असं कैद करून ठेवलेलं आपण कधीही पाहू शकतो आणि आपल्याला ते आठवतं देखील. आणि लहान मुलं आहे ना, जे मोठं झाल्यानंतर ते पाहू शकते ना त्यांनी लहानपणी काय खोड्या केल्या आणि काय नाही. तर तेच मी थोडे तिचे क्षण कैद करण्याचा प्रयत्न करते. मला एवढं तिचे प्रत्येक गोष्ट काही कैद करता येत नाही आहे, पण तेच मी छोटे जे आहेत ना तेच कैद करण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला कशा वाटतात त्या तिच्या रिॲक्शन, गोड रिॲक्शन, गोड खोडी कशा वाटतात तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ना. आता ही ना आम्हाला चहा देत होती, त्यानंतर मी मकाच्या असं मस्त आम्हाला आहे ना त्यात चटक लागली म्हणावं लागेल. ते रोजच असते. आणि त्यानंतर संध्याकाळी हीच काय झोपायचं नाव घेत नव्हती. 10-11 वाजून गेलेले होते, तरी पण हिचा असा खेळ चालू होता. त्या झोक्यामध्ये भावली टाकायची, त्याला झोका द्यायचा. चला मग भेटूया अशाच गोड खोडींसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.